वेलकम फ्रेंड्स टू आवर चॅनल प्रियांका मॅम फिजिक्स. आपण रोटेशनल डायनॅमिक्स हा आपला पहिला टॉपिक पाहतोय. चला तर आज मग काय करूयात, आपण काही पॉइंट्स पाहूयात. फ्रेंड्स, इन आवर प्रिव्हियस लेक्चर वी आर स्टडिंग द पॉइंट परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम अँड अँग्युलर मोमेंटम. आपण आपल्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं होतं, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम आणि अँग्युलर मोमेंटम पाहिलेलं आहे. आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर एक्सप्रेशन फॉर टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. एखादी रिजिड रोटेटिंग बॉडी असेल तर तिच्यावरती किती टोटल टॉर्क ॲक्ट होतो तो आपण काय करणार आहोत, फाइंड आउट करणार आहोत. ठीक आहे. असं कन्सिडर करा की आपल्याकडे एक लॅमिनर बॉडी आहे. ही एक लॅमिनर बॉडी आहे, रिजिड रोटेटिंग बॉडी आहे आणि तिच्या ओ पॉईंटमधून एक ॲक्सिस ऑफ रोटेशन काय झाला, पास झाला. त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया इट कॅन बी डिनोटेड ॲज अ IO. ठीक आहे. ही जी बॉडी आहे ही कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सेलरेशननं मूव्ह होते आणि तिचं कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सेलरेशन आपण कशानं डिनोट करतोय, अल्फानं डिनोट करतोय. ही जी लॅमिनर बॉडी आहे या लॅमिनर बॉडीमध्ये बरेच पार्टिकल्स प्रेझेंट आहेत. त्यातला आपण एक पार्टिकल या ठिकाणी कन्सिडर करतोय, त्याचं मास आपण थोड्यासाठी M1 मानतोय. ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून त्याचं जे अंतर आहे ते थोड्या वेळासाठी आपण काय कन्सिडर करूया, R1 कन्सिडर करूया. पार्टिकलवरती ॲक्ट झालेला जो फोर्स आहे तो थोड्या वेळासाठी आपण F1 मानू. असे बरेच पार्टिकल ह्या बॉडीमध्ये काय आहेत, प्रेझेंट आहेत. सेकंड पार्टिकल आपण या ठिकाणी कन्सिडर करूया, त्याचं मास आपण थोड्या वेळासाठी M2 मानू. ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून त्याचं जे अंतर आहे ते थोड्या वेळासाठी R2 मानूया. त्या पार्टिकलवरती ॲक्ट झालेला फोर्स आपण F2 कन्सिडर करूया. ठीक आहे. आणि तिसरा आणि लास्ट पार्टिकल जो आहे तो थोड्या वेळासाठी या ठिकाणी घेऊया आणि तो शेवटचा पार्टिकल आपण समजूया. त्याचं जे मास आहे ते थोड्यासाठी आपण Mn मानू आणि ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून त्याचं जे अंतर आहे ते Rn कन्सिडर करूया. तो त्याच्यावर ॲक्ट झालेला फोर्स या डायरेक्शनला लागेल आणि तो जो फोर्स आहे तो Fn एवढा असेल. ठीक आहे. ह्या रिजिड बॉडीमध्ये N नंबर एवढे पार्टिकल्स काय आहेत, प्रेझेंट आहेत. तर पहिल्या पार्टिकलचं मास आपण थोड्यासाठी M1 मानूया, दुसऱ्या पार्टिकलचं मास M2 मानूया. असे N नंबर एवढे पार्टिकल आहेत. तर लास्ट पार्टिकलचं मास आपण काय मानूया, Mn कन्सिडर करूया. ओके. R1, R2, R3 ... Rn हे जे आहे ते पार्टिकल आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन यांच्यामधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. ठीक आहे. N नंबर एवढे पार्टिकल या बॉडीमध्ये काय आहेत, प्रेझेंट आहेत. अल्फा बी द कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सेलरेशन. बॉडी कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सेलरेशननं काय होते, मूव्ह होते. आपण आधीच काय सांगतोय की ही जी बॉडी आहे ती बॉडी रोटेट होतीये. ठीक आहे. ही रोटेट होत असताना या बॉडीमध्ये जेवढे पार्टिकल्स आहेत हे सगळे पार्टिकल सर्क्युलर मोशन काय करतात, कंप्लीट करतात सेम अँग्युलर ॲक्सेलरेशननं. बरोबर. परंतु ह्या प्रत्येक पार्टिकलचं लिनियर ॲक्सेलरेशन वेगळं वेगळं असेल. मग लिनियर ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे, लिनियर ॲक्सेलरेशन इट कॅन बी डिनोटेड ॲज A. तर त्याचा फॉर्म्युला काय, A = R × अल्फा. मग समजा की आपल्याला पहिल्या पार्टिकलचं लिनियर ॲक्सेलरेशन पाहिजे तर ते काय येईल, A1 = R1 अल्फा. दुसऱ्या पार्टिकलचं काय येईल, A2 = R2 अल्फा. असं लास्ट पार्टिकलचं जर आपण फाइंड आउट केलं तर An = Rn × अल्फा. ठीक आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक पार्टिकलचं काय मिळालं, लिनियर ॲक्सेलरेशन मिळालं. पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म होतोय त्यावेळी त्याच्यावरती जो फोर्स अप्लाय होतो तो फोर्स आता काय करायचं आहे, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. नाव फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय धिस फर्स्ट पार्टिकल इज, फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय फर्स्ट पार्टिकल इज. पहिल्या पार्टिकलवरती ॲक्ट झालेला फोर्स आपण काय करणार आहोत, फाइंड आउट करणार आहोत फॉर द फर्स्ट पार्टिकल. मग किती ॲक्ट झाला, अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ फोर्सचं सूत्र काय येतं, F = ma. ठीक आहे. मग पहिल्या पार्टिकलसाठी काय येणार, F1 = M1A1. आपल्याकडे A1 आहे तो या ठिकाणी उचलून या ठिकाणी प्लेस केला तर आपलं सूत्र काय होईल, M1 R1 अल्फा.
आपल्याला पहिल्या पार्टिकलचा वरती ॲक्ट झालेला फोर्स मिळाला. सिमिलरली आपण काय करणार आहोत सेकंड पार्टिकल आणि थर्ड पार्टिकलवरती ॲक्ट झालेला फोर्स फाइंड आउट करूया. फॉर द सेकंड पार्टिकल F2 इज इक्वल टू M2A2 इज इक्वल टू M2 R2 अल्फा. लास्ट पार्टिकलचं आपण कन्सिडर करूया. डॉट 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 लास्ट पार्टिकल Fn इज इक्वल टू Mn इंटू AN इज इक्वल टू द Mn Rn इंटू अल्फा. नाव टॉर्क एक्सपिरियन्स्ड बाय द फर्स्ट पार्टिकल. आपण काय केलं की पार्टिकलवरती ॲक्ट झालेला फोर्स फाइंड आउट केला. आता आपण काय करणार आहोत पहिल्या पार्टिकलवरती ॲक्ट होणारा टॉर्क फाइंड आउट करूया. नाउ टॉर्क इज इक्वल टू F इंटू R1. फॉर द फर्स्ट पार्टिकल टॉर्क T1 इज इक्वल टू F1 इंटू R1. आपल्याकडे F1 आहे M1 R1 अल्फा आणि हा परत R1 आला म्हणजे व्हॅल्यू काय आली M1 R1 स्क्वेअर इंटू अल्फा. एवढा टॉर्क पहिल्या पार्टिकलवरती काय झालेला असेल ॲक्ट झालेला असेल. सिमिलरली आपण सेकंड पार्टिकलवरती ॲक्ट झालेला काय करूया टॉर्क फाइंड आउट करूया. टॉर्क T2 इज इक्वल टू M2 R2 स्क्वेअर इंटू अल्फा. लास्ट पार्टिकल आपण घेऊया n नंबरचा पार्टिकल इंटू Mn Rn स्क्वेअर इंटू अल्फा. आपल्याला काय करायचं आहे फाइंड तर टोटल बॉडीवरती ॲक्ट होणारा टॉर्क काढायचं आहे. सो वी हॅव टू फाइंड द टोटल टॉर्क ॲक्टिंग ऑन ए रिजिड रोटेटिंग बॉडी. टोटल टॉर्क ॲक्टिंग ऑन ए बॉडी. ओके, तर ह्या सगळ्यांच्या टॉर्कची आपल्याला काय करावी लागेल बेरीज करावी लागेल. मग काय येईल बघा बरं टोटल टॉर्क. टॉर्क इज इक्वल टू टोटल टॉर्क T इज इक्वल टू T1 प्लस T2 प्लस 3 डॉट 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 लास्ट Tn. T1 किती आहे आपला M1 R1 स्क्वेअर अल्फा प्लस M2 R2 स्क्वेअर इंटू अल्फा प्लस डॉट 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 लास्ट Mn Rn स्क्वेअर इंटू अल्फा. ह्या सगळ्या टर्ममध्ये कॉमन कोण आहे तर अल्फा आहे. तो थोड्या वेळासाठी आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेणार आहोत. ब्रॅकेटच्या आतमध्ये कोण राहिला M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस डॉट 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 लास्ट Mn Rn स्क्वेअर आणि कॉमन घेतलेला अल्फा. ही जी पूर्ण टर्म आहे याला रिप्लेस करून सम जे आहे ते रिप्लेस करून आपण त्याच्या बदले समेशन साइन यूज करूया. समेशन I इज इक्वल टू 1 टू n mi ri स्क्वेअर आणि कॉमन जी टर्म आहे ती अल्फा आपण बाहेर घेतोय. आता हे जे ब्रॅकेट टर्म आहे याला थोड्यासाठी आपण काय कन्सिडर करूया I करूया इंटू अल्फा म्हणजे आपल्याला आपला टोटल टॉर्क मिळेल. टोटल टॉर्क T इज इक्वल टू I इंटू अल्फा आणि एवढा टॉर्क त्या बॉडीवरती काय झालेला असेल ॲक्ट झालेला असेल. Next point is conservation of angular momentum. Now in this point if net external torque acting on a body is 0, net external torque acting on a body is 0, then the angular momentum is constant or conserved. Is a constant or conserved. This is called a conservation of angular momentum. एक्सटर्नल टॉर्क जो बॉडीवरती आपण ॲक्ट करतो तो 0 असेल तर त्यावेळी मोमेंटम कसं असतं कॉन्स्टंट असतं. ठीक आहे किंवा कॉन्झर्व्ड असतं. एक्सटर्नल टॉर्क इट कॅन बी डिनोटेड ॲज अ T इज इक्वल टू 0 अँड L इज इक्वल टू कसं असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे. अँग्युलर मोमेंटम आपण कशानं दाखवतोय तर Lनं कन्सिडर करतोय. एक तर तुम्ही त्याला कॉन्स्टंट म्हणू शकता किंवा त्याला दुसऱ्या भाषेमध्ये कॉन्झर्व्ड असंही म्हटलं तर चालतं. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला की अँग्युलर मोमेंटम आपण कशानं दाखवतो तर L बार इज इक्वल टू R बार क्रॉस ऑफ P बार. ओके, इट इज इन वेक्टर फॉर्म. नाव डिफरन्शिएटिंग धिस इक्वेशन आलेलं जे इक्वेशन आहे
त्या इक्वेशनला आपल्याला काय करायचं आहे, डिफरन्शिएटिंग करायचं आहे. नाव डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टाईम टी. टाईम टीनं आपण काय करतोय, आलेल्या इक्वेशनला डिफरन्शिएट करणार आहोत. मग डिफरन्शिएशन कसं येणार बघा बरं. डी बार बाय डी टी इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ आर बार क्रॉस ऑफ पी बार. आपल्याला काय करावं लागेल, याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करावं लागेल. आता याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करताना कसं करणार, पहिला कॉन्स्टंट दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा कॉन्स्टंट पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. म्हणजे आपला फॉर्म्युला कसा येईल, पहिला कॉन्स्टंट आर बार इंटू दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय येणार, डी पी बार बाय डी टी प्लस आता दुसरा कॉन्स्टंट पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह पी बार इंटू पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह डी आर बार बाय डी टी. ओके, हे काढत असताना आपल्याला अगोदर माहीत पाहिजे की वी नो दॅट डी पी बार बाय डी टी म्हणजेच कोण असतं, तर फोर्स एफ बार. पी बार म्हणजेच कोण, लिनियर मोमेंटम, आणि याची व्हॅल्यू किती असते, एम इंटू व्ही बार. आणि डी आर बार बाय डी टी म्हणजेच चेंज इन पोझिशन व्हेक्टर विथ रिस्पेक्ट टू टाईम, याची व्हॅल्यू किती येते, व्ही बार. ह्या ज्या आलेल्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण थोड्यासाठी या इक्वेशनमध्ये प्लेस करूया. म्हणजे आपलं इक्वेशन आपल्याला कसं दिसेल, इज इक्वल टू आर बार जो आहे तसा लिहिला इंटू डी पी बार बाय डी टी किती आहे तो, एफ बार प्लस पी बार म्हणजेच कोण आहे, एम इंटू व्ही बार, एम इंटू व्ही बार क्रॉस ऑफ डी आर बार बाय डी टी किती आहे, व्ही बार आहे. ओके, सगळ्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपलं इक्वेशन असं दिसेल, डी एल बार बाय डी टी इज इक्वल टू आर बार क्रॉस ऑफ एफ बार प्लस एम व्ही बार क्रॉस ऑफ व्ही बार. आपण 11th स्टँडर्डमध्ये शिकलो होतो, व्ही बार क्रॉस ऑफ व्ही बार. याचं उत्तर किती येतं, तर ही व्हॅल्यू असते 0. ओके, मग ही जर व्हॅल्यू 0 झाली तर ही पूर्ण टर्म काय होणार आहे, 0 होणार आहे. म्हणजे आपलं इक्वेशन आपल्याला कसं दिसेल बघा बरं. ती जर टर्म 0 झाली तर उरणार कोण, आर बार क्रॉस ऑफ एफ बार. आणि आर बार क्रॉस ऑफ एफ बार म्हणजेच कोण असतं, तर मोमेंट ऑफ फोर्स, किंवा त्याला आपण काय म्हणतो, टॉर्क असं म्हणतो. म्हणजे आपली काय व्हॅल्यू मिळेल, आर बार क्रॉस ऑफ एफ बार म्हणजेच कोण मिळाला, टॉर्क टी बार. डी एल बार बाय डी टी इज इक्वल टू टी बार. पण आपलं स्टेटमेंट काय सांगतं, इफ टी बार इज इक्वल टू 0. जर टी बार 0 झाला तर डी एल बार बाय डी टी ही व्हॅल्यूचं उत्तर पण काय होईल, 0 होईल. आणि असं जर झालं तर आपला एल बार कसा असेल, कॉन्स्टंट असेल. ठीक आहे, आणि कॉन्स्टंट याचाच अर्थ तो कसा असेल, कॉन्झर्व्ड असेल. विद्यार्थी मित्रांनो, जर आपणास माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. त्याचबरोबर आपल्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींशी तो शेअर करा. थँक्यू स्टुडंट्स.